पाचा दामाचा धोंगडा निसेन उरले मोठते मी जेवी नगे बाई कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर घे नगे बाई याचा उमरा उशिसा करेन याचा उमरा उशिसा करेन वैरदार मे सारे नगे बाई कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर घे नगे बाई निवृत्ती ज्ञानदेवा पुसतेल वर्म निवृत्ती ज्ञानदेवा पुसतेल वर्म त्यासे कामे न पुरे नगे बाई कामारी 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 होऊन या गोपाळाची गरज घे नगे बाई विकू आणि बीज पूर्ण कधी करा थोडीच एवढा ट्रबल वाढवा आवाज माझा घोबऱ्या पाचा दामाचा धोंगडा निसेन उरले मोठते मी जेवी नगे बाई कामारे 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 होऊन या गोपाळाचे घर घे नगे बाई कैवल्य चक्रवर्ती ज्ञानी यांची राजे साधकांचे मायबाप वैष्णवाद गडी विश्व माऊली ज्ञानोबा आहे यांची 4 चरणाची मधुर भावातील गवळण आहे. प्रस्तुत ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण साहेबराव गणपतराव पाटील उर्फ अण्णा यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने हा नामोत्सव चालू. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाग्रगणी महाराज मंडळी यांची कीर्तनं परमपूज्य परमवंदनीय वेदशास्त्र संपन्न चंद्रशेखर महाराज परम वंदनीय वेदशास्त्र संपन्न चैतन्य महाराज संतवीर बंडातात्या महाराज कराडकर उल्हास महाराज अध्यापक आणि विश्वस्त आळंदी वारकरी शिक्षण संस्था आणि माझ्या वाट्याला आजची चिंतन सेवा आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे या कार्यक्रमाची विनीत हरिभक्तीपरायण मातोश्री राधाबाई साहेबराव पाटील श्रीयुत हरिभक्तीपरायण अनिल महाराज साहेबराव पाटील आणि सुनीलराव साहेबराव पाटील या कीर्तन सेवेच्या बाबतीमध्ये अभंग कोणता घ्यावा हे इथं येण्याच्या अगोदरपर्यंत मला सुचलंच नाही. कारण त्याचं मला आमच्या बालूने पत्रिका दाखवली. त्या पत्रिकेमध्ये फक्त कीर्तनाची वेळ असं नोंद होती. कोणतं कीर्तन मी महाराजांना विचारलं म्हणजे महाराज कीर्तन करू म्हणजे कोणतं करू. पण पुन्हा असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर दोन्ही बाजूला आपलं वजाबाकीमध्ये जाऊ नये याकरता काल्याचंही असावं आणि इतरही असावं अशा प्रकारचा माध्यमातला उभयात्मनी अभंग आपण चिंतनाकरता मुद्दाम निवडलेला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या उत्सवाची सांगता काल्याचे चिंतनाने घडते. पण मला वाटतं महाराजांनी माझी परीक्षा घेतली असं मुद्दाम. कारण मी घेतली त्यांची आणि त्यांनी का घेऊ नये माझी या दृष्टिकोनातून तेव्हा आवर्जून अशा प्रकारच्या उभयान्वयी जसं असतं एखादा त्याप्रमाणे उभय कार्यक्रमाशी सांगणारा अभंग आपण मुद्दाम चिंतनामध्ये घेतलेला आहे. विश्व माऊली ज्ञानोबा आपल्या जीवनातील पुढची वाटचाल एका मैत्रिणीच्या सहवासात बोलतात. प्रत्येकाच्या जीवनाची वाटचाल असते. भूतकाळात झालेली असते, भविष्य काळात घडवायची असते आणि वर्तमान काळात चालू असते. हे करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण पुढे काय करणार आहोत याचं भविष्य माणसाने आपल्या जीवनामध्ये ठरवलं पाहिजे. कारण आजचा वर्तमान काळ हा भविष्याचा निर्वाहक असतो. आज आपण ज्या पद्धतीमध्ये आहोत त्या पद्धतीमध्ये भविष्यामध्ये राहणार आहोत. या दृष्टिकोनातून
वर्तमान काळ परत महत्वाचा आहे. तसं पाहिलं थोडस भूतकाळ प्रदीर्घ आहे, वर्तमान काळ अत्यंत अल्प आहे, भविष्यकाळ अनिश्चित आहे. भूतकाळ प्रदीर्घ आहे, तो किती मोठा हे आतापर्यंत सांगता आलं नाही. नव्हे शास्त्रकारांना जर विचारलं तर जीव कधी झाला असा जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर वेदांत शास्त्रामध्ये. आता मला आज फार मोठी पंचायत पडली, सगळे टाळकरी कीर्तनकार आहेत, मोठे श्रोते मंडळी, विद्वान मंडळी बसलेली आहेत आणि मला वाटतं जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र अनिल महाराजांनी आणलेला आहे. तेव्हा जीवाचा भूतकाळ कधीपासून आहे, त्याची सुरुवात कधी आहे, एकच शब्द आहे तेवढा, दुसरा त्याला अनादि. अनादि, ज्याची सुरुवात कळत नाही तो अनादि. भूतकाळ प्रदीर्घ झालेला आहे. इथे जन्म झाला फिरा गणित नाही, पडेलो आवरते भोवरा बहुथोरा वळशी. वर्तमान काळ फार थोडा आहे. आपण वर्तमान काळाचा शब्द आता वापरतो, आता कीर्तन चालू आहे, पण आता म्हणेपर्यंत गेला भूतकाळात चंचल आहे. अर्थात वर्तमान काळ थोडा आहे आणि भविष्यकाळ खूप मोठा अनिश्चित आहे. आपण कोणत्या भविष्यामध्ये जाणार आहोत हे कळणं थोडस कठीण, तरी परंतु मानवी जीवनामध्ये एक सामर्थ्य मार. आपण जे व्हावं वाटतं ते आपण होणार आहोत. देवशी होईन म्हणती ते होती, का चित्ते करावे आयुष्याच्या साधने. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने. पदवी गेले सच्चिदानंद, पदवी गेले आम्ही जन्म आलो, आम्ही आलो सच्चिदानंद, पदवी गेले सच्चिदानंद, पदवी गेले आम्ही जन्म आलो, आम्ही जन्म आलो. वर्तमान काळातला काळ हा भविष्याचा निर्वाहक आहे. किती अल्प काळ असू द्या पण तो आपलं भविष्य ठरवत असतो. प्रसंग सांगता येण्यासारखा आहे. महाभारतामध्ये जेव्हा 9वा दिवस युद्धाचा झालेला होता, रात्रीची वेळ, आणि दुर्योधन भीष्माचार्यांच्या महालामध्ये गेला. थोडं खोचक बोलला, तुम्ही आमच्या बाजूला राहता पण प्रेम मात्र पांडवावर करताय, कारण 9 दिवस झाले एकही पांडव गेला नाही, आमची डझनानं चालली. खोचक वाक्य बोलल्यामुळे आणि भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, दुर्योधना उद्या सूर्यास्तापर्यंत एक तरी पांडव धराशायी पाडील किंवा मी तरी पडेल. आपल्याला इतिहास माहित आहे, भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचे सारथी होते आणि भीष्माचार्यांच्या बरोबर युद्ध होत असताना शिखंडीला पुढे केलं आणि निकराचा बाण मारला. भीष्माचार्य कोसळले. आकाशवाणी झाली, दक्षिणायन सुरू झालंय, प्राण सोडू नको.
आपल्या भारतीयामध्ये फार मोठं आश्चर्य महाराज, काही मंडळींनी आपले प्राण आपल्या ताब्यात एवढे ठेवलेले आहेत की ते कधी सोडायचे ते त्यांच्या स्वाधीन आहे. ज्यांच्या परंपरेतून आपण आहोत, स्वानंद सोन्याशी सद्गुरु जोग महाराज यांनी ठरवलं होतं की आपले प्राण फक्त आळंदीला सोडायचे, दुसरीकडे सोडायचे नाही. इतिहास सगळ्यांना माहिती. जयदेव स्वामींच्या पत्नीनं त्यांचा इतिहास माहिती आहे आपल्याला. द्रोणाचार्यांचा इतिहास माहिती आहे. आपल्या मुलाचा वियोग झाला की प्राण सोडायचे इतकं प्रेम त्याच्यात ठेवलेलं. आणि अलीकडच्या काळामध्ये वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य धुंडा महाराज जवळजवळ 25 वर्ष होऊन गेले असतील. त्याला पंढरपूरला शैलीवर असताना पौष वद्य पंचमी महाराजांचं वैकुंठ गमन झालं आणि त्यांच्या पत्नी कृष्णाम्मा यांनी विचारलं जवळच्या माणसाला महाराजांचं काय चाललं. आता कुठं कसं बोलता येईल, महाराज तर वैकुंठ कसे झाले होते. लोकांनी जवळच्या सेवकांनी सांगितलं अम्मा महाराज गेले म्हटल्यानंतर कुंकवाचा करंडा मागून घेतला आणि स्वतःच्या हातानं कुंकू लावलं, एका क्षणात पुन्हा सोडला. ही अलौकिक अशा प्रकारची शक्ती आपल्या भारतीयामध्ये आढळून येते. तसंच भीष्माचार्यांची शक्ती प्राण आवरून ठेवले, पण बाणाच्या टोकावर झोपावलं. का झोपावं लागलं? शेवटी भीष्माचार्य विचार करतात, मी भगवान परमात्म्याची एवढी भक्ती करतो आणि मला एवढ्या दुःखामध्ये का जावं लागते. मोठा आत्मविश्वास होता. भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा केला आणि भगवान कृष्ण परमात्मा पुढे प्रगट झाले. कृष्ण विचारला, देवा आयुष्यात मी कधी पाप केलं नाही आणि पापाचं फळ हे 6 महिने बाणाच्या टोकावर मला का बरं झोपावं लागते. भगवान कृष्ण परमात्म्याने सांगितलं, आचार्य तुम्हाला आठवत नाही, तुम्ही बाल असताना खेळ खेळत होतात आणि खेळत असताना हिवाळ्याच्या दिवसामध्ये धनुष्यबाणाचा खेळ खेळत असताना एक सरडा कारण नसताना बाणाच्या टोकाने उचलला आणि कुंपणावर फेकला. तो 6 पळ राहिला. त्याचं व्याज 6 महिने तुम्हाला आता बाणाच्या टोकावर झोपावं लागतं. एवढं करता मी बोललो. या आयुष्यातला एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. तो आपले भविष्य घडवत असतो आणि भविष्य घडवण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट निवड आणि निश्चय, या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर अनेक प्रकारचे विषय डोळ्यापुढे येत असतात, पण त्याच्यातील निवड मात्र निश्चित झाली पाहिजे. उदाहरणार्थ सांगतो, आळंदीला शिक्षण घेण्याकरता काही विद्यार्थी मंडळी येतात. आल्यानंतर नवीन नवीन असतात. मग अशा सारख्यांचे मृदंग काय केले की मनात वाटतं आपण चांगला मृदंग वादकच बना. आरू महाराज असतील, आपली बाकीची काही महाराज मंडळी असतील, यांच्यासारखं गायन ऐकलं की असं वाटतं की आपण चांगले गायक. एखाद्या चांगल्या कीर्तनकाराचं कीर्तन काय ऐकलं की असं वाटतं की आपण कीर्तनकारच बनावं, पण हे दंड बारावरची द्या ऐकच होत नाही. कुठेतरी निश्चय लागतो महाराज. आपला निसर्ग कशात आहे हे आपल्याला कळावं लागतं. ज्या त्या क्षेत्रामध्ये विषय तर अनेक आहेत महाराज, पण आपला अधिकार कशात हे कळावं लागतं. जसं कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याला कळावं लागते की आपली बुद्धी कुठे आहे, आपली योग्यता कुठे आहे. आपण कॉमर्समध्ये जायचंय का सायन्समध्ये जायचंय, कोणत्या क्षेत्राकडे जायचे, आपल्याला आपला अधिकार कळावा लागत असतो. प्रसंगवशात साधक जीवनामध्ये सुद्धा आपला अधिकार लवकर कळत नाही महाराज. महाराजांना तुकोबारांना देवाकडे विनंती करावी लागली, देवा तू का म्हणे माझा कोण अधिकार, तो मज विचार कळू यावा. आपला काय अधिकार तो आपल्याला कळावा. अर्थात आपला अधिकार, आपल्या इच्छा, आपली साधना हे सगळं कळत असताना जीवनामध्ये निवड झाल्यानंतर निश्चय फार महत्वाचा आहे. कारण निश्चय आपल्या साधनेमध्ये शक्ती देत असतो. निश्चयाचे बळ
तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ निश्चयाचे फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ धीर तो कारण साई होतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये योग्यता फार महत्वाची आहे. अधिकार सामान्य आहे आणि योग्यता विशेष आहे. अधिकार सर्वसामान्य आहे. एवढा अधिकार नारायणी कृपा गुरुकडे दिलेला, पण त्याची योग्यता आपल्यामध्ये असली पाहिजे. योग्यता असल्याशिवाय पुढे प्रगती नसते. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेबांच्या चरित्रातला एक भाग आहे. मामासाहेब SP कॉलेजचे प्राचार्य होते आणि असं म्हणतात एकदा त्या कॉलेजमध्ये एक मेजवानीचा प्रसंग होता. प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, सगळे एकत्र झाले होते आणि मेजवानी चालू होती. कोणीतरी कसा प्रश्न निर्माण केला. म्हणे पुण्यामध्ये एका माणसाने पहिलं लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न केलंय. मग पहिलं लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न का करतात, त्याचं उत्तर काय? प्राध्यापक मंडळीमध्ये त्याचं काही उत्तर शोधेना. सगळ्यांनी विचार केला, आपण असे करू, आपले सर्वांचे वरिष्ठ मामासाहेब दांडेकर, आपण त्यांनाच विचारूया. मामांच्याकडे आले. म्हटले, मामा आमचा एक प्रश्न सुटेना, त्याचं उत्तर तुम्ही द्या, तुम्ही आमचे वरिष्ठ आहात. काय प्रश्न आहे? पुण्यामध्ये एका माणसाने एक पहिलं लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न केलंय, पण आम्हाला असा प्रश्न पडला की पहिलं लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न का करतात? मामासाहेबांनी उत्तर दिलं, या प्रश्नाचं उत्तर देण्याची योग्यता माझ्यात नाही. का नाही? त्याचं कारण, ज्याला पहिलंच लग्न का करतात हे कळत नाही, त्याला दुसरं लग्न का करतात हे कसं सांगता येईल? तशी योग्यता ज्याला म्हणतात ती योग्यता अत्यंत आवश्यक असते. मग ते ब्रह्मज्ञानाचं क्षेत्र असू द्या, यांत्रिकी क्षेत्र असू द्या किंवा परमात्म्याची भक्तीचं क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रातली योग्यता विशेष असते. कर्मकांडातली योग्यता फार क्लिष्ट आहे महाराज. ज्याच्या जीवनामध्ये एवढं मोठं धैर्य, म्हणते संसारी जन्मीजे यज्ञानी कर्म केजे स्वर्ग सुख भोगीजे मनोहर, एवढं करण्याकरता एवढा मोठा अट्टास करावा लागत असतो. अत्यंत बारकावा सूक्ष्म अशा प्रकारची वाट येते आणि वाट चालते. हठयोगाची वाट चालण्याकरता ते त्याच्यापेक्षा अत्यंत क्लिष्टता आहे. देशोधिकतरच देशाम अव्यक्ता सप्तचेतसाम अव्यक्ता हिगते दुःखम देवबिरवाप्यते, अत्यंत त्याच्यापेक्षा कठीण आहे. नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण न साधी हा मार्ग ऐसे बोलती मुनी नरहरे चिंतनीय हरणिशी मुखी स्थान. तेव्हा भक्तीच्या क्षेत्रामध्ये एक बाजू सोपी असे वाटते. नारद महर्षी एका ठिकाणी असं म्हणतात, भक्ती सोपी आहे, पण अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ, सापेक्षपणा आहे, सापेक्षपणा. दुसऱ्यापेक्षा भक्ती सोपी आहे. भक्ती जर खरी सोपी असती, निवडे तो बळे विरळा, कठीण म्हणतात, एका बाजूला कठीण म्हणतात, एका बाजूला सोपं म्हणतात. तर परंतु माध्यम ज्याचं आहे, या भक्तीच्या माध्यमामध्ये निश्चय अत्यंत महत्वाचा आहे.
आणि विश्वमाऊली ज्ञानोबाराणे एक प्रकारच्या मधुर भावातील आपण भगवान गोपाळाच्या स्वरूपामध्ये प्रवेश करायचा आहे. त्या स्वरूपामध्ये प्रवेश करत असताना आपण मात्र योग्यता कमवलेली आहे आणि आपली मानसिक योग्यता ज्ञानोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. पाचा दामाचा घोंगडाने सेन पाचा दामाचा घोंगडाने सेन घोंगडाने सेन पाचा दामाचा घोंगडाने सेन मोठते मी जेवीन गे बाईये उरली मोठते मी जेवीन गे बाईये कामारी 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 हो कामारी 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 होन उरली मोठते जेवीन गे बाई उरली मोठते जेवीन गे बाई कामारी कामारी हो आपली मानसिक योग्यता विश्वमाऊली ज्ञानोबाराणे भक्तीच्या क्षेत्रामध्ये मधुर भावाच्या माध्यमातून मांडतात. हे मैत्रिणी, मी माझ्या वाटचालीमध्ये पाचा दामाचा धोंगडा नेसेन, ज्या जाड्या भरड्या वस्त्राची किंमत 5 दमडी आहे ते नेसन नाही. काही ज्ञानोबारायांचे अभंग चालीमध्ये म्हणत असताना गायकाची परीक्षा होती. परीक्षा फजिती नाही म्हणत, परीक्षा होती. पण उमेश महाराज गिराय बघून माल काढावा लागतो. इथं ऐकणारे तसेच तज्ज्ञ आहेत आणि गायन करणारे सुद्धा तज्ज्ञ आहेत. किती अवघड अभंग म्हणायचा म्हटलं तरी इथं सहज कोणी म्हणते. इथं काय अवघड आहे? ज्या वस्त्राची किंमत 5 दमडी आहे असं जाड भरड वस्त्र मी नेसन. मधुर भाव आहे. मधुर भावामध्ये एक आपण भगवान कृष्ण परमात्म्याची पत्नी हा भाव आणि त्या भावातून त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी आपण एकरूप होणार हे त्याचं अंतरंग आहे. होत असताना मधली वाटचाल, त्या वाटचालीमध्ये सगळी वाटचाल अनुकूल असेल असं नाही सांगता येणार. काही प्रतिकूल सुद्धा असेल. आणि त्यातल्या त्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की स्त्री जीवनामध्ये श्रृंगार प्रधानच असते. वाक्य सांगतो, स्त्री जीवनामध्ये श्रृंगार प्रधानता असते. आता श्रृंगार शब्द तुम्हाला कळतो का रे मुलं? श्रृंगार कळतो? कळतो का श्रृंगार? अचानक हल्ला झाला.
मेकअप कळतं का? मेकअप कळतंय? मेकअप कळतंय, शृंगार नाही कळत, कारण शृंगार इंग्रजी आहे, मेकअप मराठी. तुमची चूक नाही रे, आमची चूक आहे. आम्ही आमचा प्रतिष्ठितपणा मिरवण्याकरता मराठी बोलत असताना इंग्रजी शब्द मिसळून बोलू लागलो. कालांतराने तुम्हाला मराठी कळेल की नाही कोणास ठाऊक. फार मोठा धोका आहे महाराज. वैकुंठवाशी परमेश्वर प्रातस्मरणी रामसुखदाजी म्हणायचे, आपली संस्कृती टिकाई वाटते का? 4 गोष्टी बदलून काय? देश, भाषा, वेशभूषा, खानपान आणि देह संबंध बदलू नका, तर संस्कृती जगेल नाही ते जगणार नाही. कोणी म्हणेल हा बुवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत होतो तोपर्यंत माझा इंग्रजी भाषेमध्ये पहिला नंबर होता, मला दुसरा माहित नव्हता. आवडते मला भाषा, पण पुढचं वाक्य ऐका. इंग्रजी बोलायची इच्छा का? 100% इंग्रजी बोला, मग मराठीमध्ये मिसळू नका. वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर विलायतेतले एम.ए. होते. आम्ही कितीतरी कीर्तन ऐकली, चुकूनही इंग्रजी शब्द मध्ये येत नव्हता. तर त्या थोडं विषयांतर झालंय. महिलांचा स्वभाव शृंगार प्रधान असतो, पण स्वभाव ज्ञानोबाला म्हणतात मी दूर करेन. आणि धोंगडा म्हणजे जाड भरड वस्त्र, ज्याची किंमत 5 दमडी आहे, असं जाड भरड वस्त्र मी नेसन. याचं अंतरंग असं आहे की भगवान परमात्म्याच्या भक्ती सुखा करता मनुष्य देह हा 5 दमडीचा जाडा भरडा असणारा मी त्याचा स्वीकार करेन. मला असा एक यातला अंतरंग भाव आठवतो. मनुष्य देह 5 दमडीचा आहे. पंचभूतांचा गोंधळ पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मिळ. 5 महाभूताचं एकत्रीकरण म्हणजे आपला देह आहे. फरक थोडा 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 आहे. आपल्या देहामध्ये पृथ्वी तत्व अधिक आहे म्हणून आपण पृथ्वीवर वावरतो. काहीच्या देहामध्ये जलतत्व अधिक आहे म्हणून ते पाण्यात राहतात. मासा असेल, कासव असेल, काही सर्प असतात ते पाण्यामध्ये राहतात, त्यांच्या शरीरामध्ये जलतत्व अधिक आहे. काहीच्या शरीरामध्ये अग्नी तत्व अधिक आहे. सूर्यमंडळाच्या जवळ काही प्राणी आहेत म्हणतात, ते मरत नाहीत एवढ्या उष्णतेने का? त्यांच्या शरीरामध्ये अग्नी तत्व अधिक आहे. काहीच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आहे. पोपट, कावळा, चिमणी हे जे पक्षी आहेत, या पक्ष्यांच्या शरीरामध्ये वायू तत्व अधिक आहे म्हणून ते हवेमध्ये तरंगतात. आणि सगळ्याच प्राण्याच्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे. छिद्र पडतं याचा अर्थ आकाश तत्व आहे. सगळ्यात मुद्दा असं हे सगळं एकत्रीकरण केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात मानवी देहाच्या बाबतीमध्ये निकृष्टता जर पाहिली तर बऱ्याच दृष्टिकोनातून निकृष्ट दिसतंय. शरीर विटाळाची आळी, मायामोह पाश झाले, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. खूप शरीराची निंदा केली आहे. 8व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराने एका श्लोकावर पूर्ण शरीराचं निकृष्टपण सांगितलेलं आहे. फार निकृष्ट आहे माणसाचं शरीर.
या बाबतीमध्ये शरीर घाणेरडं आहे, शरीर विनाशी आहे. क्या जीवने की पकरी आस, हातो लिया नहीं तेरा घास. शरीर विषारी आहे माणसाचं शरीर. असं आहे, एखादा साप जर माणसाला चावला, चावताना माणसाच्या शरीरात दात त्याचे घुसतात, त्यावेळेला माणसाच्या शरीरातलं विष सापाच्या शरीरात जातो. काही काळात तो सर्प मरू शकतो, पण त्याला एक नैसर्गिक ज्ञान आहे, तो असं बाजूला जातो म्हणतात आणि आपली शेपटी थोडी तोडतो. शेपटी तोडल्यानंतर माणसाचं विष त्याच्या शरीरात जे गेलंय ते निघून जातं आणि मग सर्प जगतो, नाही तर जगणार नाही. विषारी आहे माणसाचं शरीर. आपण नेहमी ऐकताना विंचूला पाल गिळते, पचवते. पाल विषारी आहे. पाळीला कोंबड्यानं पाहिल्यानंतर कोंबड गिळतं, पचवतं. कोंबड आधीच विषारी आहे, पुढचं आता सांगायची गरज आहे. एवढं विषारी आहे, विषारी आहे, विकारी आहे, याची किंमत नाही महाराज. काही प्राण्याची खूप मोठी किंमत आहे. तंत्रविद्येमध्ये मी ऐकले बरं का, फक्त तंत्रविद्येमध्ये ज्या कासवाच्या पाठीवर टिपके आहे अशा कासवाची किंमत 1.5 कोटी रुपये. तंत्रविद्येमध्ये आणखीन एक असा सर्प आहे म्हणतात, ते मांडूळ म्हणतात काही भागामध्ये, काही भागामध्ये गांडूळ म्हणतात, ते नाही. त्या सर्पाला एका बाजूला 2 तोंड असतात म्हणतात. हा, जुन्या वाड्यात जर द्रव्य पुरलेलं असेल तर ते जर शोधायचं असेल तर त्याच्याकरता त्या सर्पाला धरतात, त्याचे दोन्ही तोंड दाबतात रात्रीच्या वेळेला आणि त्याच्यातून प्रकाश पडल्यानंतर खाली पुरले द्रव्य दिसतं. कोणाला करायचं असेल तर करून बघा. त्या सर्पाची किंमत 1.5 कोटी रुपये. एक पाल आहे महाराज, एक पाल आहे, पाल. तिचं आता नाव माझ्या नाही लक्षात राहिलं, मी पेपर मध्ये वाचलं होतं. त्या पालीची किंमत 1 कोटी रुपये आहे. कारण तिच्या शरीरातून द्रव्य काढतात आणि एडस झालेल्या किंवा कॅन्सर झालेल्या माणसाला ते भरतात, ते कामाला येतं. अर्थात इतर प्राण्याच्या बाबतीत जर पाहिलं तर किमती मोठ्या आहेत, गुण किती मोठे आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. माणूस किती जरी सुंदर झाला तरी काय मोरा इतका सुंदर होईल का? किती मोठा जरी झाला तरी हत्ती एवढा होईल का? किती पराक्रमी झाला तरी वाघासारखा होईल का? पण माणसाच्या शरीरामध्ये फार मोठा गुण आहे. देवची होईन म्हणती ते होती, इतराच्या शरीरामध्ये ते नाही. या करता ज्ञानोबा म्हणतात, मी त्याचा अंगीकार करेन. पाचा दामाचा धोंगडा नेसेन, भरडवस्त मी स्वीकारेन. उरले मोठते मी जेवले बाई. आता शरीर का म्हटलं की त्याला खाद्य लागतच. 84 लक्ष योनी आहेत. प्रत्येक लक्ष योनीतल्या शरीराला कोणतं ना कोणतं तरी खाद्य असतच, कारण खाद्याशिवाय तो पिंड टिकत नाही. माऊली तुम्ही 5 दमडीचा देह धारण करणार, पण हे जगण्याकरता काय स्वीकारणार? माऊली त्याचं उत्तर देत, उरले मोठते मी जेवी न गे. शिल्लक राहिलेलं जे कर्म आहे ते कर्मच मी स्वीकारणार, नवीन कर्म करणार नाही. कारण नवीन कर्म करण्यामध्ये काही वेळेला दीर्घ अशा प्रकारच्या काळात ते कर्म भोगावं लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, कर्माचे जे 4 मुख्य प्रकार आहेत, नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त आणि शेवटचं काम्य. नित्य कर्म आपल्याला माहित आहे, नैमित्तिक माहित आहे. आता हे चालू हे नैमित्तिकच कर्म आहे. प्रायश्चित्त, एखाद कर्म चुकून झालं तर त्याच्या करता प्रायश्चित्त कर्म करणं, याचं नाव आहे प्रायश्चित्त. चुकून एखादी मांजर मारली, त्याला म्हणतात काशीला जावं लागतं, सोन्याचं मांजर करून सोडावं लागतं. तसं आपल्याकडनं काही चुकून दोष जर घडले तर त्याच्याकरता प्रायश्चित्त कर्म करावं लागतं. भक्तीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रायश्चित्त कर्म आहे. विठ्ठला विठ्ठला हृदयात ह्याची घेऊ
विठ्ठल विठ्ठल हृदयात हेच घेऊ प्रायश्चित्त. तसं एक काम्य नावाचं खरं. आणि काम्य कर्माच्या बाबतीमध्ये पुढे फळ ठेवून संकल्प करावा लागतो आणि मग त्या काम्य कर्माच्या फलाकरता तयारी ठेवावी लागत असते. आणि आमच्या गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलंय, वैकुंठवासी स्वानंद सुन्याशी सद्गुरु जोग महाराज असं म्हणायचे की परमार्थाची साधना करणाऱ्या साधकाने कोणाच्याही घरचा सत्यनारायणाचा प्रसाद घेऊ नये. पण सत्यनारायणाची पूजा कोणीही निष्काम करत नाही. नैवेद्याला गुळाचा खडा संकल्प मालगाडी असं सकाम कर्म आहे ना, ते कर्म वारकऱ्याच्या साधनेमध्ये जमत नाही. ते घेऊ नये, कारण आपल्या पुण्याचा प्रवाह तिकडे जातो. एवढा करता ते घेऊ नये. ज्ञानोबा म्हणतात उरली मोठते मी जेवी न घे पाहिजे. वेगळं अशा प्रकारचं काम्य कर्म करण्याची गरज नाही. जे शिल्लक राहिले ना आहे त्या संचिता माफ लावू. जे शिल्लक राहिले ना तेच आम्ही घेणार. आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता आमचा प्रयत्न सिद्ध झालेला आहे. हे झालं शरीराचं. पण माऊली तुमच्या मनाचं काय? ते मनाची योग्यता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. या गोपाळाची घररी घेन घे बाई. एक शब्द माऊली 3 वेळेला वापरतात. कामारी शब्दाचा अर्थ अतृप्त. कामारी बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंक होता बरी. कामारी म्हणजे अतृप्त होत.
एकच शब्द 3-3 वेळा का वापरावा? शास्त्रीय दृष्टिकोनातून दोष आहे, त्याला पुनरावृत्ती म्हणतात. ही तर 3 वेळा. एखादा वक्ता एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला लागला की समजायचं भांडवल संपलंय. तो शब्द पुन्हा पुन्हा नाही वापरायचा. शब्दामध्ये नाविन्य पाहिजे. आणि जर काही तसं होत असेल तर समजायचं कुठेतरी वक्तृत्व संपलेलं आहे. सद्गुरू झोप महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर शेवटी त्यांच्या गळी किती तत्वज्ञान उतरलंय याची अंतिम परीक्षा असते. 5 अभंग दिलेले असतात. प्रत्येक अभंगाचं पहिलं चरण पाकिटमध्ये घातलेलं असतं. परीक्षा देण्याकरता जेव्हा विद्यार्थी समोर येतात तेव्हा 5 पाकिट असे पुढे अंथरलेले असतात. त्यांना सांगायचं तुम्हाला आवडेल ते पाकिट उचला. ते उचलल्यानंतर मग त्याच्यात जो अभंग निघालेला असेल तो त्यांना सांगायचं बघा संसाराची अंगी अवघीच व्यसने अभंग निघालेला करा त्याच्यावर कीर्तन. 40 मिनिटात कीर्तन करायचं. गंमत अशी महाराज हो एरवी तो विद्यार्थी किती जर वाघ असला त्या गादीवर आला की शेळीच बनतो. घबराट निर्माण होते आणि मग कसं तरी वाकडी तिकडे चाल म्हटल्यानंतर प्रारंभ केला जातो. परीक्षेला मिळालेला अभंग तुकोबरायांचा विठ्ठल 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 अभंग फार महत्वाचा आहे. विठ्ठल हे वाक्य विचारायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. आम्ही लक्षात घेतो यांची तयारीने फटाफट मार्क कमी करतो. तिथं काही चालत नाही. सांगण्याचा मुद्दा असा एकच शब्द पुन्हा पुन्हा का वापरावा? ज्ञानोबा ते आपल्याला त्यांच्या हृदयाची उंची आणि खोली नाही कळाली याचा अर्थ कमी कुठेतरी कमी आहोत. थोडासा त्यांचा हृदयाचा ठाव घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर थोडं बहुत त्यांच्याच कृपेने आपल्याला थोडं चिंतन म्हणता येईल की ज्ञानोबा 3 वेळ का कामारी म्हणतात. कामारी म्हणजे अतृप्त असणं आणि 3 वेळेला का कामारी म्हणावं त्याची थोडीशी कल्पना. कारण वास्तविक ही साधूंची समाधी भाषा आहे. समाधी भाषेचा प्रकार जो आहे समाधी भाषेचं चिंतन कोण म्हणणार? ज्या महापुरुषांच्या हृदयातले जे भाव आहेत ते समाधी भाषेतले भाव आहेत आणि त्यांच्या भावाचं चिंतन कोण करू शकतो यथार्थ? पण यस्य देवे पराभक्ती यथा देवी तथा गुरौ तसे ते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. सद्गुरू झोप महाराजांच्या प्रवाहातून तेवढं आपण बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कामारी शब्द 3 वेळा वापरतात. त्याचा पहिला असा एक शब्द आहे कामारी म्हणजे मृत्यू लोकातले जेवढे विषय असतील जेवढे आकर्षण करणारे विषय असतील ते जरी मला मिळाले तरी मी त्याच्या तृप्त होणार नाही. पहिला भाव तो का म्हणे त्यांचे कळल्या मावर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत हा देव नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी शर्म घातले रे कर्मचा सांदा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. तेव्हा मृत्यू लोकातली किती मोठी संपत्ती मिळू द्या किती मोठी सत्ता मिळू द्या पण मात्र त्याच्यात आम्ही तृप्त होणार नाही. सिकंदर बादशाहचं उदाहरण आपल्याला समजून घ्या. तो म्हणतो माझी अंत्ययात्रा निघत असताना माझे दोन्ही हात मोकळे करा आणि एका हातात तो कडे मिळवलेली सगळी संपत्ती स्मशानापर्यंत घेऊन चला. दुसऱ्या हाताने मिळवलेलं सगळं सैन्य स्मशानापर्यंत घेऊन चला आणि जाताना माझ्या देहाला खांदा देण्याकरता नातलगाने देऊ नका. जे निष्णात वैद्य आहेत त्यांनीच मला खांदा द्यायचा. याच्यातून सुचवायचं काय आहे? हे सगळं अपुर आहे. थोडक्यात सांगण्याचा एक भाव असा आहे की मृत्यू लोकातले कोणते विषय जरी मिळाले तरी मी त्याच्याने तृप्त होणार नाही. म्हणून पहिला कामारी शब्द आहे. दुसरा कामारी शब्द आहे परलोकातले दिव्य जरी भोग असले तरी आम्ही त्याच्याने तृप्त होणार नाही त्याच्याने संतुष्ट होणार नाही. जसं नचिकेता म्हणतात सर्वेंद्रियाणाम जर इमा रामा सरता सतुर्या नई दृशा ब्रह्मनिये मनुष्य
यमराज म्हणतात, अरे बाळा काय मागायचं ते माग ना, मोठ्या मोठ्याला जे मिळत नाही मी ते तुला देतोय. पण शेवटी नशीत म्हणतात, सर्वेंद्रियानाम जरयंती तिजा, नको मला. प्रसिद्ध उदाहरण माहित आहे, जेव्हा शुकाचार्य तप करू लागले होते आणि तप करत असताना स्वर्गातल्या इंद्राला भीती वाटू लागली. का? कदाचित यांचं पुण्य अधिक झालं, माझं पद हिरवून घेतील. तेव्हा त्यांना भ्रष्ट करण्याकरता इंद्राने रंभा पाठवली. रंभा समोर आली. शुकाचार्य तपामध्ये तल्लीन होते. रंभेने आपले 5 बाण मदनाचे असतात, ते शृंगार शतकामध्ये त्याचा अभ्यास करतात. ते सगळे 5 बाण सोडले, परंतु रंभेचे रूपे शुके नुठिजेची कंदर्पे काही परिणाम झाला नाही महाराज. शेवटी रंभा येऊन शुकाचार्याला विनंती करू लागली, महाराज मी तुम्हाला पसंत होऊन आली आहे, माझ्या करता कितीतरी मोठे खटाटोप करावे लागतात, यज्ञादी कर्म करावे लागतात, मी प्रसन्न होत नाही. आपण होऊन तुम्हाला प्रसन्न झाली आहे, मला देहभाव भोग द्या. शुकाचार्य मानवी देहाची निंदा खूप 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 मोठी केली. रंभेने सांगितलं, महाराज हे मृत्यूलोकातल्या देहाचं तुम्ही सांगताय, आमचे देह स्वर्गातले. स्वर्गातल्या देहाचा वेगळेपण आहे. स्वर्गातल्या देहाला घाम येत नाही. स्वर्गातले देह त्यांचे डोळे खालवर होत नाहीत. स्वर्गातले देह पृथ्वीहून चिटकून चालत नाहीत. आणि चौथी गोष्ट सांगतो, स्वर्गातल्या देहाची सावली पडत नाही. असं जर कोणी दिसलं तर समजा हे स्वर्गातले. आणि आमचा देह काय तुम्ही म्हणता नाशवंत आहे का, दाखवते म्हणून रंभेनं आपलं पोट फाडलं. रक्ताचा थेंब नाही, पाण्याचा थेंब नाही, घाण नाही, अत्यंत सुगंध येऊ लागला. शुकाचार्य थोडं पश्चातापात पडायला लागले. अरे 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 अरे, कळालं असतं तर किती बरं झालं असतं. रंभेला वाटलं आता प्रसन्न झाले का. रंभेने सांगितलं, हा महाराज काही अडचण नाही, काय चुकलं म्हणता. शुकाचार्य म्हणतात, रंभे मला जर अगोदर माहित झालं असतं तुझ्या पोटी जन्म घेतला असता. का? स्वर्ग भोगते हे न लगते असार, क्षणे होती जाते क्षणेचे नश्वर. किंवा दुसरा कामारी शब्द जो आहे तो पारलौकिक अशा प्रकारच्या भोगाचा निषेध करणारा. पहिला कामारी इहलोकातल्या, दुसरा कामारी शब्द परलोकातल्या दिव्य भोगाचा निषेध करणार आहे. आता तिसऱ्याची काय वाट आहे. आता तिसरा जो शब्द आहे तर मोक्षासारखे जे सुख आहे त्या सुखाचा सुद्धा निषेध करणार आहे. म्हणून 3 वेळेला शब्द आहे. तू फळलं बेटा ज्ञानोबांची ओळी आहे. आता आपल्याला काय टाळकर मध्ये ज्ञानेश्वरी उभी आहे. भोग मोक्ष बापुडी तेजी कुळे, जयाची आवडी केली मजशी कुळवाडी. अचानक झाला हल्ला. भोग मोक्ष बापुडी तेजी कुळे, ज्यांच्या आवडीच्या द्वारे भोगाला तर टाकलं पण मोक्षाला सुद्धा मागे टाकलं. मोक्षा माघरी कामारी हे दासी, मोक्षाचे आमासी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस. एवढ्या करता तिसरा जो कामारी शब्द आहे तो मोक्षाचा निराश होऊन सांगितलेला आहे. आम्ही याने संतुष्ट होणार नाही. कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर घे नगे बाई. भगवान गोपाळ इंद्रियांचं पालन करणारा, त्याचं नाव आहे गोपाळ. याच्या घरात प्रवेश करेल. अगोदर जो प्रवेश आहे तो जीवदशेमध्ये मायेच्या प्रांतात आहे, पण आता मात्र हा प्रांत ओलांडणार आणि भगवंताच्या घरात प्रवेश करणार. थोडं बोलावं वाटतंय. काही मंडळी काही अभंगाच्या बाबतीमध्ये, जसं आळंदीला आपले अध्यापक हरिभक्तीपरायण उल्हास महाराज यांचं कीर्तन झालं होतं. अभंग कोणता होता. नगमे हा संसार म्हणून केला भरता.
काही लोकांनी त्याच्यावर टीका केली की महाराज हा व्यभिचार तुम्ही जर सांगत असाल तर समाजामध्ये याचं पुन्हा आणखीन आकर्षण होईल. मी आता त्याचं उत्तर सांगणार होतो पण आता आज सांगतो. या अभंगातला जो प्रकार आहे ना, या गोपाळाचे घर रेगेन हा कुमारी भावेतलेच आहे. संसारामध्ये आतापर्यंत कोणतीच अनुकूलता प्राप्त झाली नाही म्हणून भगवान परमात्मा संसाराचे अतीत आहे, त्याच्या घरात मी प्रवेश करीन. याच्यामध्ये व्यभिचार भाव अजिबात उमटत नाही. विठ्ठल भक्तिशास्त्रामध्ये परकीय भाव स्वकीय भाव काय असतील ते भाव बघून घ्या. सांगण्यात येत तर तसा या गोपाळाचे घर घेणं घे बाई. पुन्हा आणखी एक प्रश्न इथे अडवतो. या त्याने म्हटलं या इदमस्तु सन्निकृष्टे, जवळ असणाऱ्या वस्तूला हे ह्या ही अशा आपण शब्द वापरू. भगवान परमात्मा ज्ञानोबारांच्या जवळ आहे आणि जवळ असणाऱ्या भगवान कृष्ण परमात्माच्या घरामध्ये मी प्रवेश करणार. त्याचं उत्तर असं आहे, हो, परमात्म्याचं जे काही दर्शन आहे ते सर्वांनाच आहे. आज आपण इतके एकत्र आहोत किंवा बाहेरची जरी मंडळी असतील त्या सर्वांनाच भगवान परमात्म्याचं दर्शन झालेलंच आहे. पण ते निरवयव दर्शन आहे. दोन प्रकारे, सावयव दर्शन वेगळं आणि निरवयव दर्शन वेगळं. निरवयव दर्शन लवकर लक्षात येत नाही, सावयव दर्शन लवकर लक्षात येत असतं. उदाहरण सांगतो. आपल्या वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून कल्पना करावी, माझी वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून या माईककडे गेली आणि माईकला तिने व्यापलं. माईकच्या ठिकाणी असणारं चैतन्य आणि माझ्या वृत्तीतलं असणारं चैतन्य दोन्ही जेव्हा एक होतं तेव्हा मला माईक पाहायला मिळतो. दोन्ही चैतन्याचं एकीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माईक दिसतच नाही. अर्थात चैतन्य मी पाहिलंय पण मला चैतन्य पाहिलं असं लक्षात येत नाही, माईक पाहिलं असं लक्षात येत. दुर्दैव इथे निरवयव परमात्मा दर्शन होत नाही, सावयव परमात्म्याचं दर्शन होईल. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. एका शाळेमध्ये एका गुरुजींनी मुलांच्या बुद्धीची परीक्षा पाहण्याकरता एका अंधाऱ्या खोलीमध्ये टेबल ठेवला. त्या टेबलवर 9 वस्तू ठेवल्या. मुलं होती 40. प्रत्येकाला प्रश्न दिला, म्हणजे अर्थात सर्वांना एकच प्रश्न असा होता, अंधाऱ्या खोलीमध्ये जायचं आणि टेबलवर ज्या 9 वस्तू ठेवलेल्या आहेत त्या 9 वस्तू मोजायच्या आणि बाहेर येऊन आपल्या नावापुढे किती आकडा तो आकडा लिहायचा. प्रत्येक मुलाला खोली सोडलं, प्रत्येकाने टेबलवरच्या वस्तू मोजल्या आणि आपल्या नावापुढे 9 9 9 9 असं 9 आकडा लिहिला. 40 जणांनी 9 9 आकडा लिहिला. गुरुजींनी सांगितलं तुम्हा 40 जणांचं चुकलंय. मुलं म्हणू लागली गुरुजी मेजॉरिटी आमची आहे, तुम्ही एकटी चुकलं म्हणता. असे सिद्धांतामध्ये मेजॉरिटी चालत नाही. एका माणसाने बेदोने 4 सांगितलं आणि 10 माणसाने बेदोने 5 सांगितलं, कोणाचं खरं दादा? 10 जण म्हणतात बेदोने 10 आणि एकच म्हणतो बेदोने 4, कोणाचं खरं? एकाच. आता तो एकटाच आहे की. सिद्धांतामध्ये मेजॉरिटीला किंमत नाही. एक गणित विचारतो तुला सावधराच, किती शून्य एका ठिकाणी केल्यात 1 होईल? जमते काही नाही. मग मी सांगतो 1,00,000 शून्य एका ठिकाणी केल्यात 1 व्हायला काय बिघडले? हल्ला अचानक हल्ला. कोणी सांगा, इकडे लहान मुलगा बसलाय, किती शून्य एका ठिकाणी केल्यात 1 होईल? होय. इकडे एक आहे, किती शून्य एका ठिकाणी केल्यात 1 होईल? 1,00,000 शून्य एका ठिकाणी केल्यात 1 होईल की नाही? नाही नाही. पक्के नाही म्हणत. वैकुंठवाशी गुरुवारी मामासाहेबांचं एक वाक्य असायचं, किती गाढवं एका ठिकाणी केल्यात 1 घोडं होईल. गाढवं ती गाढवं
गोड ते तसं गुरुजींनी सांगितलं, अरे तुम्ही 40 जण जरी आहेत ते तुमचं चुकलंय, चला दाखवतो. सगळ्यांना घेऊन गेले खोलीमध्ये. टेबलवरच्या 9 वस्तू मोजल्या आणि ज्या दिव्याने दिसत होत्या तो 10वा तेच विसरले. आपलं तसंच होतंय. ज्याच्यामुळे सगळं जग दिसतंय परमात्म्याचं चैतन्याचं एकीकरण होतंय, पण ते आपण लक्षात घेत नाही. ज्ञानोबारानं ते लक्षात होतं म्हणून या गोपाळाचे घर बाई घरामध्ये मी प्रवेश करेन, अर्थात माझी वृत्ती त्याच्या ठिकाणी एक बरोबर झाल्यानंतर ज्ञानोबारांना एक महत्वाचा प्रश्न केला. माऊली सोपं नाही मला, ते घर मोठ्याच आहे आणि मोठ्याच्या घरामध्ये प्रवेश सहजासहजी मिळत नाही. त्याच्या अगोदर तर तुम्हाला बोर्ड वाचायला मिळेल, परवानगी शिवाय आत येऊ नये. बोर्ड असतं मोठी जागी. पहिल्यांदा अपॉइंटमेंट घ्यावी लागते, किती वाजता भेट मिळेल. अशी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय पुन्हा भेट मिळत नाही. आणि तुम्ही म्हणता त्याच्या घरामध्ये प्रवेश करेन, जर प्रवेश नाही झाला मग काय करणार. त्याचा उंबरा उसीस करेन, त्याचा उंबरा उसीसा करेन. कामारी 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 होईल, कामारी कामारी सारे लगे बाय कामारी 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 याचा उंबरान उशिसा करीन. आता तर या शब्दामुळे आता पुन्हा तिसऱ्या चरणात या आलाच. याचा उंबरान उशिसा करीन. हा जो गोपाळ आहे याच्या उंबऱ्यावर मी डोकं ठेवून राहील, उंबऱ्याची उशी करीन. भगवान परमात्म्याचं उंबरा कोणता आहे. उंबरा म्हणजे प्रवेश स्थळ. परमात्म्याचं प्रवेश स्थळ, भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे त्याचं प्रवेश स्थळ आहे. देवाची द्वारी क्षण भरी मुक्तिशारी साधेला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवान परमात्म्याचं नामचिंतन हा भगवंताच्या घरात प्रवेश करण्याचा उंबरा आहे. म्हणून त्या उंबऱ्यावर सतत पडून राहील. याचा अर्थ असा, एक क्षण सुद्धा याच्या नामचिंतनाच्या बाजूला जाणार नाही. सदा पंढरीनाथ पादाभ्यभृंगम निवृत्तीश्वरा प्रमाणे कथा कीर्तन करतो. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीत. असं अखंड भगवान परमात्म्याचं मी नामचिंतन करेन. बरं, नामचिंतन करणार, पण कदाचित काही वेळेला करणार, काही वेळेला करणार नाही. असं काही करणार नाही. वरे येर झार मी सारी नगे बाई, येण आणि जाण करणार नाही, तिथंच पडून राहील. अर्थात नामचिंतनाशिवाय दुसरं कोणतंही मनामध्ये आणणार नाही. कारण अखंडता हा भक्तीचा प्राण आहे. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची अखंडता हा भक्तीचा प्राण आहे. आता इथे
हा एम्प्लिफायर आवाज मोठा करतो, त्याच्या पाठीमागे विद्युत शक्ती आहे, वीज आहे. वीज काही बाबळगावामध्ये तयार झाली नाही, कुठे ते औष्णिक केंद्रात तयार झाली असेल. आणि ती औष्णिक केंद्रातली वीज इथपर्यंत कोणत्या गाडीनं आली? गाडीनं नाही, या पासून एक वायर आहे, धातूचा धागा आणि ते औष्णिक केंद्रापर्यंत जोडलेलं आहे. ते जर मध्ये तुटलं तर पुढे करंट येईल का? तसंच आहे, भगवान परमात्म्याच्या चिंतनाचं वायर तुटलं न पाहिजे, अखंड पाहिजे. अखंड असल्यानंतरच पुढचा आनंद प्राप्त होतो. त्याच्या खंडित तेवढा आनंद प्राप्त होणार नाही. खंडित होणं नाहीपेक्षा बरं आहे. सांगत असतो, एका घरी पावसाळ्याच्या तोंडावर एक पाहुणा गेला होता. रात्रीची वेळ होती आणि बैठकीतला बल्बल लागत होता, विझत होता, लागत होता, विझत होता. घर मालकाला असं का होतं होय? त्याने सांगितलं, खांबावरचं कनेक्शन लूज पास आहे. हवा आली की चिटकते आणि हवा थांबली की तुटते, त्याच्यामुळे हे लागते, विजते. तसं प्राथमिक अवस्थेमध्ये कनेक्शन लूज पास असतं. वारी आली की चिटकते आणि वारी संपली की तुटते. सप्ताह आला की चिटकते, सप्ताह संपला की तुटते. कीर्तन सुरू झालं की चिटकते आणि कीर्तन संपल्यानंतर लूज पास करंट. नाहीपेक्षा बरं आहे, काही नाही, आपला श्वीस कायमच बंद केलाय, होईल कधीतरी अखंड. सांगण्याचा मुद्दा असा, वरी सारी नगे बाई जाणं येणं मी करणार नाही, याचा अर्थ अखंड अशा प्रकारचं भगवान परमात्म्याचं मी चिंतन करणार आहे. माझ्या मनाची वृत्ती आहे, कामारी 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 होऊन या गोपाळाचे गरज घे नगे. शेवटी मैत्रीण विचार, काही वेळेला असे महत्वाचे निर्णय घेणं, या निर्णय घेण्याला करता कोणाची तरी संमती लागते, कोणीतरी जीवनाला विचारणार लागतं, जबाबदार लागतं. तसं तुमच्या जीवनामध्ये कोणीतरी विचारणारा जबाबदार आहे की नाही? अभंगाच्या शेवटच्या
पुसतेल वर्म त्यासे कामे न पुरे नगे बाई. माझी सद्गुरू निवृत्तीनाथ मला या बाबतीमध्ये विचारतील हे काय चाललंय. असं जर मला विचारलं तर मी त्यांना पुरणार नाही का असा एक प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे मी नक्की पुरणार आहे. त्यांना मी उत्तर देऊ शकणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कोणीतरी विचारणारं वरिष्ठ लागतंय महाराज. कोणाचा ना कोणाचा तरी धाक लागतो तेव्हा माणसं मोठी होत असतात. एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली आणि अजूनही नियम पाळतात तो की फाशी देण्याच्या अगोदर त्याला विचारतात शेवट काय पाहिजे तुला. त्याला विचारलं काय पाहिजे तुला शेवट. हे काही नाही मग फक्त मला आईचं दर्शन घेण्याकरता घरी घेऊन जा आणि मग मला फाशी द्या. जवळच्या पोलिसांना वाटलं काय मातृभक्त आहे. आईचं दर्शन घेण्याची शेवटची इच्छा आहे. किती चांगली इच्छा आहे. चांगला बांधला त्याला त्याच्या घरी नेला आणि समोर आई उभी होती. आईचं दर्शन घेण्याकरता खाली वाकला. तो पायाचा अंगठा दातात धरला काढकन फोडला. आई रडायला लागली. पोलिस ठोकायला लागले मूर्खा शेवट आता फाशीला जायचंय आणि आईच्या पायाचा अंगठा फोडलास. त्याने सांगितलं त्याचं कारण आहे. म्हटलं मी लहान असताना शाळेतल्या मुलांच्या पेन्सिल चोरत होतो पण आईनं कधी मला विचारलं नाही. बघता बघता पेन चोरू लागलो. कधी आईनं मला विचारलं नाही. वया पुस्तक उत्तरोत्तर मोठा होता होता मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागलो आणि परिणामतः सराई चोर झालो. गुन्ह्यात सापडलो. आता मला फाशी घेण्याची वेळ आली. हिनं जर बालपणापासून मला जर विचारलं असतं तरी ही वेळ आली नसती. आता शत्रू पिता वैरी येन बालोन पाठिता लालने बहो दोषा ताडने बहो गुन्हा. बालक त्याला वळण लावण्याकरता मात्र पशुनाम लघुरू यथा वृत्ती आचरट असते पण त्यांना वळण लावण्याकरता शिक्षा अत्यंत आवश्यक आहे. विचारणारे आवश्यक पाहिजे. तसं भक्ती मार्गामध्ये सुद्धा आपण चालत असताना आपण कोटपंथ चाललात आपलं काय चाललंय असं विचारणारे कोणीतरी पाहिजेत. ज्ञानोबा म्हणतात मला माझे विचारणारे आहेत. कोण आहेत. माझे सद्गुरू आहे निवृत्तीनाथ आहेत आणि त्यांनी जर मला विचारलं तर त्यांचं उत्तर सांगता येणार नाही का. मोठा आत्मविश्वास आहे. मी योग्य उत्तर देईन आणि त्यांचं समाधान होईल. उत्तर आहे धर्माचं आचरण करावं लागतं. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. धर्माचा बराच अशा प्रकारचा उहापोह आहे. सामान्य धर्म विशेष धर्म हे सगळं जरी आहे तरी परंतु मला एकच उत्तर देता येईल. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंताचं वचन आहे सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. सगळ्यात मोठा धर्म कोणता जर असेल मुख्य आहे ऐसा धर्म आधी अवसानी अंती असा मुख्य धर्म मी त्यांना सांगेन आणि त्याच्यामुळे त्यांचं समाधान होईल. माझ्या अंतःकरणातले ही तयारी आहे. कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर घेणं गे बाई विठोबार.
सुख सोहळा स्वर्गिने चाल द्यायची का? मला वाटतं तुला उपसंहार करून शेवटी द्या की चाल, कारण फक्त 9 मिनिटं शिल्लक आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंडळी आलेली आहेत. प्रसाद घेऊन त्यांना पुन्हा जाण्याची वेळ देखील शिल्लक राहिली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण थोडक्यामध्ये काल्याच्या चिंतनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारावं लागतं, हे नियम आपल्याला माहीत आहेत आणि आपण काला ऐकत आहात. तरी परंतु एक श्लोकी भागवत त्याचा उच्चार करायचा, सगळा विस्तार करायचा. आदौ देवकी देव गर्भजननम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवितापहननम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कौंतेय सत्पालनम एतद भागवत पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. भगवान कृष्ण परमात्म्याने 8व्या अवतारामध्ये गोपाळांना एकत्र करून आणि खांदे भार पोटी भू 3 प्रकारच्या लीला आहेत. रूप माधुरी, वेणू माधुरी आणि लीला माधुरी. गोपीने भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर समाधी लागली, वेणू ऐकला समाधी लागली आणि भगवान परमात्म्याने दही दुधाचं निमित्त करून गोपिकांच्या चित्ताला आकर्षित केलं. अशा बाललीला आपण नेहमी ऐकत असतो. दृष्टिकोनातून सर्वांचा विस्तार न करताना भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना बहु केली वणवण पाय पेटे झाला असेल. आपल्या गायी सांभाळल्या आणि यमुनेच्या वळवंटामध्ये हमामा होतो तो खो खो लगोऱ्या चेंडू फळी अर्थात क्रिकेट कंसात कालिया मर्दन नावाची लीला भगवान कृष्ण परमात्म्याने केली आणि कंसाने पाठवलेली महान महान राक्षस संपवली. भगवंताच्या बरोबर खेळत असताना गोपाळांना आलेला थकवा बहु केली वणवण पाय पेटी झाला शेण. भगवंता भागलो दातारा करिता येर झारा. आम्ही थकलो, खांदे भार पोटी भूक काय खेळायचे सुख. सर्वांनी भगवंताला प्रार्थना केली, कृष्णा आम्हाला आता तृप्त करावं. भगवंताने सांगितलं चला वळू गाई बसू आपल्या गायी वळू. काला प्राप्त करून घेण्याकरता ज्यांच्या गायी अर्थात गुणाम इंद्रिये अर्थात हे आपल्या ताब्यात असावी लागतात. त्याचा एवढाच अर्थ न करून बाकीचा जो बाह्य अर्थ त्याचा त्याग करणं हेही योग्य नाही. कारण विद्यमान काळात आपल्या भारतीय संस्कृतीतली मूर्तिमंत देवता गावो विश्वस्य मातरा, ज्या गोमातेच्या संरक्षणाकरता आपल्या देशातल्या महान महान साधू संतांनी प्रत्यक्षात गोळ्या खाल्ल्या, मेले मेले. पुरुषा शंकराचार्यांनी 72 दिवस उपवास केला होता. त्याच वेळेला करपात्री शास्त्री होते, ज्याने 12 वर्ष हातावरच भिक्षा घेऊन खाल्ली, कुठलंच भांडे हातावर घेतलं नाही आणि अखंड तपश्चर्या केली. पण त्यांचं नाव पडलं होतं करपात्री. त्यावेळेला करपात्री महाराजांनी त्या काळात ज्यांच्या हातात शासन होतं आणि ज्यांनी साधू संतांवर गोळ्या चालवल्या त्या घराण्याला शाप दिला, तुमच्या घरावर गोळ्या चालतील. अशा दिव्यातून आणि विद्यमान काळामध्ये गायीच्या बाबतीमध्ये गोवंश संवर्धन, गोवंश हत्या बंदी कायद्याने झालेली आहे. त्याच्याकरता आपल्याकडे फार मोठी जबाबदारी आहे, गो संवर्धनाची जबाबदारी आहे. आता तोंडावर बोलणं बरं वाटणार नाही, पण टाळणंही बरं वाटत नाही. रामी टाकडीचे आपले रासवी सर जवळजवळ 200-250 गायी सांभाळतात. गोपालन आपले आकाश महाराज मगर आहेत, हेही देखील गायी सांभाळतात. कीर्तनकार मंडळी असताना सुद्धा संस्थेमध्ये अभ्यास होणे देखील आणि गोपालन अशा प्रकारचं स्वयं अशा स्फूर्तीनं करतायत. तेव्हा गायी सांभाळल्या भगवान परमात्म्याने आणि त्याच्यातून भगवान परमात्म्याने निर्देश केला की कमीत कमी हिंदूंना आपल्या गायीच्या बाबतीमध्ये अभिमान असायला पाहिजे. कारण गावो विश्वस्य मात्रा, आईचं दूध 1.5 वर्ष पितो, गायीचं दूध मरेपर्यंत आपण पितो. गोमूत्रामध्ये खूप मोठे औषधी गुण आहेत. गोमयामध्ये विष खेचण्याची अशा प्रकारची ताकद आहे. स्वतंत्र अशा प्रकारचा विषय आणि आपणा सर्वांना
आपण जर शेतकरी असाल तर सर्वांना एक माझी आग्रहाची विनंती आहे, कमीत कमी एक तरी गावरान गाय आपण सांभाळली पाहिजे. आपल्या दावणीला कमीत कमी एक गावरान गाय सांभाळली पाहिजे. आता उमेश महाराजांना नसली तर गोशाळेला तरी कुठेतरी आपल्याकडनं एखादा घास द्यावा, एवढं तरी आपल्याकडे प्रवृत्ती असली पाहिजे. तेव्हा त्या दृष्टिकोनातून भगवान परमात्माने मुख्य अशा प्रकारचा कार्य शेवटच्या काल्याच्या प्रसंगाला दाखवलं. गायी तृप्त केल्या आणि सर्वांना बोलवलं. यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळू लागले, हमामा होत होतो. हे सगळे खेळ झाल्यानंतर गोपाळांची तक्रार, भगवान आम्हाला भूक लागलेली आहे, भूक काय खेळाचे सुख. परमात्म्याने सर्वांना एकत्र केलं आणि झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. शिदोऱ्या आणल्या गेल्या, भगवंताला दिल्या गेल्या. परमात्म्याने सर्वांचा एकत्र काला केला आणि काला केल्यानंतर तो काला गोपाळाला भगवान कृष्ण परमात्मा देऊ लागले. भगवत पूजकात शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणो मस्तकवलं तत्परानि मुनीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सोरुदो हासयन् नर्मवेस्वे स्वर्गे लोके मिष्यते बुभुजे यज्ञ भोग बालके पुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडवासी हरिभक्तीपरायण साहेबराव गणपतराव पाटील अण्णा यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने हा संपन्न झालेला सोहळा आजच्या या चिंतनाने आपण संपूर्णत्वाला नेत आहोत. अण्णा एक अंतरंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आणि ज्याने 2 सुपुत्रांना जन्म दिला. हरिभक्तीपरायण अनिल महाराज आणि त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मणासारखं आपलं सगळ्या कौटुंबिक जबाबदारी सांभाळणारे सुनीलराव. तेव्हा मातोश्री राधाबाई महाराज. तेव्हा या कौटुंबिक जीवनातल्या कार्यक्रमाकरता आपण एवढी मंडळी उपस्थित झाला आहात. उगीच कोणी कोणाकरता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. अनिल महाराजांच्या बाबतीमध्ये आता आल्यामुळे मी जास्त वर्णन नाही करणार, जर नसते तर मी वर्णन केलं असतं. कर्तृत्वाची शक्ती ज्यांच्या जीवनामध्ये. एकच उदाहरण सांगतो. 1 वर्षी मी असा नियम केला होता, शिवाजी महाराज वर्षभर कुठेच कीर्तन करायचं नाही, गावातलं मंदिर तयार करायचं होतं. त्याच्याकरता कुठे तारक घ्यायची नाही असा नियम केला होता. पण काही मंडळी आग्रह धरू लागली, महाराज आमच्या गावातली मूर्ती स्थापना काय पुन्हा पुन्हा होणार आहे का, मूर्ती स्थापनेचं कीर्तन घ्या ना. मग मूर्ती स्थापनेची कीर्तन सुरू झाली. त्यामध्ये कुठेतरी गावाला असंच कीर्तनाला आले होतो आणि अनिल महाराजांनी मला कुठे चिंचोलीला कीर्तनाला आला होतो आणि मला तारीख मागितली. मी म्हटलं माझ्या तारखा आता मी धस्या देत नाही, मूर्ती स्थापना असेल तरच तारीख देतो, तशी देत नाही. चतुर्बुद्धी नाही, मूर्ती स्थापनेचंच कीर्तन आहे. हे नव्हतं खरं. आणि तारीख दिली होती 18व्या दिवशी. गावकरी मंडळींनी सहकार्य केले, त्यांना जागा निवडली, मंदिर गाभाऱ्यापर्यंत आणलं 18 दिवसात आणि ज्ञानोबरांची मूर्ती आणून स्थापन केली. किती दिवसात? फक्त 18 दिवसात. आणि मला वाटतं नंतरच आळंदीसात संस्थेतला प्रवेश आपला असेल. त्यापूर्वी रामायण सांगत होते म्हणतात लक्ष्मण शक्तीला वगैरे. तेव्हा असं एक भक्ती जीवन आणि त्या भक्ती जीवनाला आकर्षित होऊन आपण नाशिक जिल्ह्यातून आमची मंडळी आलेली आहे. पुण्यातून मेत्रे भाऊ
गाव चिखली 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 गाव. अनेक मंडळी, आता सर्वांचं सांगता येणार नाही मला, आणि नाही सांगितलं त्यांना वाईट वाटेल असं समजून या सगळ्यांचंच मी सांगितलंय. अशा या उत्सवाला पण एकत्र आला. वेळेची मर्यादा असते, 12 वाजून गेले, त्यामुळे अधिक आपली वेळ न घेताना झालेली चिंतन सेवा भगवतचरणी समर्पित होऊन ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती अंतरंगातून केली त्यांच्या भविष्य काळाकरता पाचा दामाचा धोंगडा नेसेन उरले मोठतेने जीविन गे बाई कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर रेगेन गे बाई. ही वाटचाल अन्नना निश्चित असेल असं गृहीत धरून आपण अभंगाचं चिंतन केलं. दोन्ही बाजू याच्यातून साध्य करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. करविले तशी केली कटकट वाकडे किती देव जाणे. आणि जाता जाता आणखी 2 सूचना आपल्या पुढे मांडणार आहे. 700 वर्षापूर्वी 108 संतांचा अवतार झाला. त्या अवतारामध्ये कच्च कोण पक्क कोण ठरवण्याचा अधिकार वैराग्य गोरोबा काका महाराजांना. आणि आपण महाराजांच्या समाधी सोहळ्या करता आपण आळंदीला जातो. बेजेला आपण जाऊन आलात, षष्ठीला आपण जाणार आहात. तसंच श्री क्षेत्र तेर या ठिकाणी आपण काकांच्या समाधी सोहळ्या करता यावं. काका एक मोठा अधिकार एक लक्षात येत आहे की ज्या कीर्तनामध्ये ही सगळी संत मंडळी बसली असतील त्या संत मंडळींना तपासण्याकरता ज्या काका महाराजांनी डोकर थापटणं मारलं असेल, निवृत्तीनाथाचे मारलं असेल, ज्ञानोबरांच्या मारलं असेल, सोपान काकाच्या सगळ्यांच्या डोकर थापटणं मारली. फक्त एक कच्च निघालं म्हणतात त्यांच्या परीक्षेतून, नामदेव महाराज. आणि त्यांना पुढची प्रगती सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता हे ज्यांच्या जीवनातून घडवलं ते वैरागराज काका महाराज यांच्या समाधी सोहळ्याची वारी आहे. आणि तिथे श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर या ट्रस्टने जवळजवळ 24 वर्षापासून महावारीचे सोहळे करण्याचं ठरवलेलं आहे, होत आलेले आहेत. त्याच्याकरता आपल्याकडे 25/4 या दिवशी संध्याकाळी म्हणजे गुरुबंधू हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घोले यांचं संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन सेवा होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नगर प्रदक्षिण होणार आणि 3 ते 5 मग ते प्रवचनकार असतील, कथाकार असतील, कीर्तनकार असतील, 2 तास असं वारकरी संमेलन आपण घेत असतो. त्याप्रमाणे ऐन वेळेला कोणताही विषय द्यायचा आणि त्याने त्या विषयावरचं चिंतन मांडायचं असं 2 तास अशा प्रकारचं ते संमेलन आहे. आणि संध्याकाळी आता ज्याचं कीर्तन झालं त्याचं संध्याकाळी कीर्तन आहे. द्वादशीला सकाळी आम्हाला ज्यांनी अर्धा एकर जागा दिली हरिभक्तपरायण भागवताचार्य पद्मनाभ महाराज व्यास यांचं सकाळचं द्वादशीचं कीर्तन होईल. आणि संध्याकाळी हरिभक्तपरायण अनिल महाराज यांचं संध्याकाळी कीर्तन होईल. आणि समाधी सोहळ्याचं कीर्तन संतवीर हरिभक्तपरायण बंडातात्या महाराज कराडकर यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन होईल. 1 एकर जागा असल्यामुळे राहण्याची काही अडचण नाही, पंक्ती आहेत, कोणती अडचण शक्यतो पडणार नाही. आपण जरूर त्या ठिकाणी यावं अशी आपणाला आग्रहाची विनंती करून जाता जाता शेवटी एक आणखी विनंती करणार आहे. आपण सर्व उपस्थित मंडळी भाग्यवान आहोत. दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्यानाश कार्याकारण उरले शेष गेले ते भोस जाऊ परते. जगाचा एक सिद्धांत आहे, मोठ्या संशोधकाच्या तोंडून मी ऐकलंय की प्रत्येक 100 वर्षाला महामारी येते म्हणतात. प्रत्येक 100 वर्षाला महामारी येते. 1820 साली महामारी आली होती आणि त्याच्यानंतर 1920 साली महामारी आली. जवळजवळ 60 वर्ष ती टिकली. मला आठवतंय आम्ही लहान असताना पंढरपूरला जायचं म्हटलं तर कॉलऱ्याचं इंजेक्शन घेतल्याशिवाय प्रवेश होत नव्हता. नंतर 2020 साली महामारी आली. जवळजवळ 2 वर्ष होऊन गेले. सगळं जग हैराण आहे. आता थोडा ओसरता काळ आहे परंतु संपूर्ण नष्ट झालंय असं मात्र सांगता येत नाही. शासन जाहीर करत नाही. उलट आपण बातम्या ऐकतो चीन देशामध्ये पुन्हा आणखीन त्याने उत्कर्ष घेतलाय. तिथे लॉकडाऊन पडले म्हणतात. पुन्हा ही वेळ आपल्याकडे येऊ नये याच्याकरता वैज्ञानिक मंडळी सोशल डिस्टन्सिंग सांगतात. एकमेकापासून स्पर्शातून आपण दूर राहा असं जे सांगतात
त्या दृष्टिकोनातून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवचन संपल्यानंतर, कथा संपल्यानंतर, कीर्तन संपल्यानंतर व्यासगादेचं दर्शन घेण्याची नम्र परंपरा आहे. पण कृपया काही काल ते थांबू असं माझी आपणाला विनंती आहे. कारण श्रोत्यांचा वक्त्याला त्रास होण्यापेक्षा अनेकांचे संबंध आल्यामुळे वक्त्याचाच श्रोत्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. एवढ्याकरता कोणी दर्शन न घेताना सर्वांचं बसलेल्या जागी हात जोडून सर्वांचं दर्शन घेतो. कृपया आपण दर्शनापासून दूर राहू. आपणाला विनंती करून झालेली चिंतन सेवा तुझे देणे तुझ्या समोर झालो उतराई पांडुरंगा सांगा. आदत हरिभक्ती परायण पंढरीनाथ महाराज आरू आणि महाराज जाधव. निवृत्ती ज्ञानदेवा
गोपाळाचे घर गोपाळाचे या गोपाळाचे घर या गोपाळाचे घर गे नगे बाई गोपाळाचे घर गोपाळाचे गोपाळाचे या गोपाळाचे घर गे बाई गोपाळाचे घर या गोपाळाचे घर गे बाई विठाल